बाबासाहेबांनी स्वाभिमान शिकवला. बाबासाहेबांनी मागायला शिकवलं का? भीक मागायला शिकवलं का? कार्यक्रम करायचा मग देता का, याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ का, तुम्ही काय देता असं काही शिकवलं का? असं नाही शिकवलं. स्वाभिमानानं दान. पण भगवंताने काय शिकवलं? दानं ददंतु श्रद्धाय शिकवलं. श्रद्धेनं जे स्वेच्छेनं दिल्या जाईल त्याला दान म्हणाले की नाही भगवान बुद्ध. बाबासाहेब पण म्हणाले की तुम्हाला मी श्रीमंत बनवले, मालामाल बनवले. तुम्ही काल गुलाम होतात, एकदम भिकारी होतात तुम्ही, पण आज तुम्हाला मालामाल बनवलंय. आणि म्हणून तुम्ही धनवान श्रीमंत जेव्हा व्हाल, कारण तुम्हाला शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली, तुम्हाला सगळ्या गोष्टी कायद्याचं रिझर्वेशन तुम्हाला दिलंय, आणि म्हणून तुम्ही जेव्हा मालामाल व्हाल तर तुम्हाला मी बुद्ध धम्माची दीक्षा दिली आहे. आणि बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासाठी योगदान देणं हे तुमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि म्हणून धम्माचा प्रचार फुकटच होते का? ही सामाजिक चळवळ सुद्धा फुकटच होईल का? पुढे जाईल का? म्हणून बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून म्हणाले, तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी तुम्ही दान दिला पाहिजे. कितवा हिस्सा? कितवा? काही काही मुख्यत बसले बा, द्यावं लागते का काय आपल्याला बी का? अहो द्यावं लागते म्हणजे काय? काय खरंच फुकटचं खायचं का? मी तर लय फडफड बोलत असतो बा, एकदम धडधड बोलत असतो. आपण काही सुमार ठेवत नाही. फुकटचं खरंच जे कोण खात असेल बाबासाहेबांचं, ही स्कीम ती स्कीम, रमाई घरकुल आवास योजना, शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप, रिझर्वेशन, सरपंच, सदस्य, नगरसेवकन, मंत्री, आमदारन, खासदारन, अजून काय काय कोणती स्कीम, हे सगळं येऊ दे पोट आमचं तम फुगू दे बसून नुसतंच असा त्याग कळत नाही. आणि मी नेहमी प्रवचनातून वारंवार सांगत असतो आपल्या लोकांना, केवळ जयभीम बोलल्याने, केवळ एखाद्या गाण्यावर नाचल्याने, आणि केवळ पांढरे कपडे घातल्यानं, निळी टोपी घातल्यामुळं, पंचरंगी पट्टी गळ्यात घालून घेतल्यामुळं आणि निळी डोक्याला लावून घेतल्यामुळं कोणी जयभीमवाला होत नाही. आपण धडक बोलत असतो, आपल्या गोळ्या डायरेक्ट असतात, कारण आपलं तत्व स्वतःबद्दलचं ठरवलेलं आहे. आपण कोणी वंदो करुणानंद भंतेजींना अथवा निंदो, आपल्याला जे रोखोक बोलायचं आहे ते परिवर्तनासाठी आपण बोलणार, आणि म्हणजे बोलणार, आणि त्यामुळे लोकांमध्ये परिवर्तन होते हे आम्हाला रिझल्ट दिसतोय जागोजागी पहा. आणि त्यामुळे काही परवा नाही आपल्याला का मंगरुळ पीरला पुन्हा बोलवतील की नाही, दान देतील की नाही, काय काय फलानं बिस्तानं, म्हणून हातचं राखून काही आपण बोलत नाही पहा. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि त्यामुळे काय लिहिलं बा याच्यावरती? भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने पण सहकार्य झालेलं. कोण चिठ्ठी आणून देऊ नका, चिठ्ठ्या कशाला देता बाका माले आणू आणू. तर हे सगळ्यांचंच सहकार्य आहे, तर तो काही विषय नाही आहे. तर बघा, तुम्हाला मी वाचूनच दाखवतो बाबासाहेबांच्या शब्दांमध्ये. 26 नोव्हेंबर 1949 रोज, किती हा दिवस माहिती आहे तुम्हाला? 26 नोव्हेंबर 1949 संविधानाला स्वीकार केलं देशाने. संविधान दिवस साजरा केला जातो बघा 26 नोव्हेंबरला. ठाऊक आहे तुम्हाला? तुमच्याकडे करता दिवस तुम्ही संविधान दिवस. हे जे परिवर्तन, महिलाच्या घराच्या बाहेर पडू शकतात, महिलांना जो समान अधिकार दिला संविधानाने दिला ना, मताचा अधिकार दिला हा संविधानाने दिला बघा. सगळ्या जाती धर्माच्या महिलांना, विशेष म्हणजे महारामांच्याच महिलांची गोष्ट नाही आहे, भारतीय महिलांमध्ये जे अतुलनीय परिवर्तन झालेलं आहे, ज्याचं कशाबरोबर कम्पेअर करू शकत नाही. शिक्षणाची समान संधी दिली बाबासाहेबांनी, नोकरीच्या संध्या उपलब्ध करून दिल्या बाबासाहेबांनी, घटस्फोटाची संधी बाबासाहेबांनी दिली, वारसा हक्क आपला मागून घेण्याची संधी दिली बघा बाबासाहेबांनी. आणि एकूणच जो काही समान संधीचा अधिकार दिला तो कोणी दिला? महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. हिंदू कोड बिल लिहिलं बाबासाहेबांनी त्यावेळेला, 1951 ची गोष्ट. हिंदू कोड बिल लिहिताना केंद्रीय मंत्री होते बाबासाहेब. मी फास्टली बोलतोय मुद्दा म्हणून, कारण वेळ फार पुढे पुढे चाललेला आहे, त्यामुळे अधिक बोलणार नाहीये मी. हिंदू कोड बिल लिहिलं बाबासाहेबांनी संसदेमध्ये असताना, केंद्रीय मंत्री असताना. त्या केंद्रीय मंत्री पदाच्या मध्ये असताना हिंदू स्त्रियांना चूल आणि मूल ह्यापासून बाहेर पडता यावं, त्यांनाही शिक्षण घेता यावं, त्यांना नोकरी करता यावी, त्यांना वैचारिक स्वातंत्र्य बहाल करता यावं, त्यांना घरातच बांधून ठेवू नये कोणी, त्यांना सती जाता नाही यावं, त्यांनाही पुरुषांसारखं समानतेचं जीवन जगता यावं, असे अनेक अधिकार. आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार,
नवऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये अधिकार, आज जी पोटगी बिटकी काय काय भेटते त्याचा अधिकार, गर्भवती स्त्री असेल सरकारी नोकरीवरती तर तिला पगारी रजा मिळते तोही अधिकार. हे असे कितीतरी अधिकार. नवरा जर आवडला नाही, अन्याय अत्याचार करत असेल तर त्याच्यासोबत फारकत घेऊ शकण्याचा अधिकार, आणि तो जर फार त्रास दिला असेल त्यानं तर त्यानं आपल्याला पोटगी दिली पाहिजे. हे सगळे अधिकार महिलांच्यासाठी जे दिले, किंवा दुसरंही लग्न ती स्त्री करू शकते नंतरच्या काळात, हे सगळे बारीक मोठे छोटे अधिकार हे संविधानाने उपलब्ध करून दिले. आणि ते संविधान महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. म्हणून भारतातली स्त्री आज पायलट बनू शकते, राष्ट्रपती बनू शकते, प्रधानमंत्री बनू शकते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बनू शकते. बघा, या देशामध्ये एक अशी अवस्था आहे होती की जर नवरा मेला तर इच्छा नसताना सरणावर हातपाय बांधून टक्कल करून ठेवत होते, तिला जाळत होते, त्याला सती प्रथा म्हणत होते. तुम्ही ऐकलं असेल तर, इच्छा नसताना नवरा मेला की तिला सरणावर टाकायचे. सगळीकडून असे अनुकुचित दार लाकडं घेऊन लोक उभे राहायचे, तिला त्या सरणावरून उडी मारून बाहेर येऊ नये म्हणून, आणि तिला मरावं लागायचं इच्छा नसताना. आपले महामानव बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले, त्यांनी संविधान लिहिलं आणि त्यांनी हक्क अधिकार दिले निवडणुकीला उभे राहण्याचे, उमेदवार बनण्याचे, निवडून येण्याचे. आणि संविधानानं तरतूद केली, नवरा मेल्यावर सती जाता येणार नाही, तर नवऱ्याच्या जागी तुला उपमुख्यमंत्री पण होता येईल. आणि या महाराष्ट्रामध्ये आताची घटना घडली ही संविधानाची देण आहे. बघा, कोणाला पण नाव ठेवत नाहीये, परंतु हे जे परिवर्तन घडते आहे महिलांच्या मध्ये किंवा देशाच्या मध्ये, याला सर्वस्वी श्रेय जर कोणाला द्यायचं झालं तर ते भारतीय संविधानाला दिल्या जावं. कारण भारतीय संविधान सर्वोच्च आहे. बघा, त्याने सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सर्व अधिकार बहाल केले. बघा.